सहकारी दादांच्या सोबत आहेत आणि ही जीवापाड प्रेम करणारी संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी सगळी मंडळी. चल रे चल 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 पुढे घे भैया, चल लवकर लवकर. लेफ्ट साईडने घे, लेफ्ट साईडने. ठीक आहे, हरकत नाही, चल लवकर. तर या ठिकाणी दादांचा ताफा पोहोचत आहे, आता बीड नगरीमध्ये पोहोचलेला आहे. अंबिका चौकातून आपण पुढे चाललोय. काही क्षणातच आता आपण दादांच्या पुढे नको घेऊ, हा फक्त मागे घे. ओके, बस बस बस, दादांच्या मागे टाक. तर या ठिकाणी आपण बघतोय सगळे जे आपले बांधव आहेत. पगारे साहेब नमस्ते. पगारे साहेब नमस्कार. या ठिकाणी दादांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी आता बीड नगरीमध्ये पोहोचलेला आहे आणि आपण देखील पोहोचलोय. अगदी काही क्षणातच संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील हे आता पोहोचत आहेत नाट्यगृहामध्ये आणि तिथे 20,000हून अधिक विद्यार्थी या संपूर्ण चंपावती महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील. आता या ठिकाणी आपण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब स्मारक परिसरामध्ये या ठिकाणी आहोत आणि काही क्षणातच आता आपण नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय. पुढे आपले गंगाधर नाना काळकुटे पाटील यांची गाडी आहे, त्याच्यात भाऊ छोटे, संजय भाऊ गोडसे पाटील, सगळे दादांचे कट्टर मराठा सेवक सोबत आहेत आणि आपण आता काही क्षणातच नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी पोहोचत आहोत. मित्रांनो, अतिशय सुंदर असा चंपावती महोत्सव गेल्या 10 दिवसापासून या ठिकाणी बीडमध्ये सुरू आहे आणि या चंपावती महोत्सवाला सदिच्छा भेट देण्यासाठी संघर्ष होते म्हणून दादा जरांगे पाटील हे या ठिकाणी बीडमध्ये पोहोचलेले आहेत. आपण काही क्षणातच आता नाट्यगृहामध्ये या ठिकाणी पोहोचतोय. दादाचा संपूर्ण पाठीमागे संपूर्ण हा सगळा ताफा आहे पण बघतोय आणि दादांचा अशात असा दौरा आहे. या ठिकाणी बघतोय की माऊली या ठिकाणी आहे गाडीवरती. माऊली जय शिवराय. चला, या ठिकाणी दादा पोहोचलेले आहेत आणि आता आपण नगर नाका परिसरामध्ये आहोत. काही क्षणातच आपण नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय.